आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीजचे मागचे 6 महिन्याचे रेव्हेन्यू डिटेल्स आम्हाला हवे. सॉरी सर, मैत्री मॅडमच्या विरोधात तुम्ही मला 1 कोटी जरी दिले ना तरी ही बेईमानी मी करणार नाही. ठीक आहे, तशी आम्ही सुरुवात 2 कोटींनी करणार होतो. ओके, 3 कोटी देतो, फायनल करून टाकूयात. हे बघ, हा जो विषय आहे ना, हा फक्त आपल्या दोघांमध्ये असणार आहे. जगातल्या कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला ह्याच्याबद्दल काहीही कळणार नाही. त्यामुळे तुझं नाव बाहेर कोणालाही कळणार नाही. आणि माझं नाव समोर आलं तर तरी तुला कोणतीही शिक्षा होणार नाही. हा शब्द आहे आमचा. तुला जर विचार करायला वेळ हवा असेल तर तू बिनधास्त वेळ घे. हा प्रस्ताव तुला मान्य असेल तर पुढच्या गोष्टी बोलण्यासाठी आमच्या घरी कधीही येऊ शकतोस. आणि मान्य नसेल तर मैत्रीला काहीही न कळता हा विषय आपण इथेच थांबूयात. आपली भेटच झाली नाही आणि आपलं कुठल्याच गोष्टीवर काही बोलणंच झालं नाही. इट्स ॲज क्लिअर ॲज दॅट. हॅलो मैत्री मॅडम. हॅलो राव साहेब. बाबा थांब, कुठे चाललायस? शक्ती, घरातनं बाहेर पडणाऱ्या माणसाला असे प्रश्न विचारायचे नसतात असं कोणी सांगितलं नाही का तुला? बाबा, जर रिक्षावाले काका आपल्याला विचारतात तुम्हाला कुठे जायचंय, तेव्हा तू त्यांना हेच उत्तर देतोस का? काय? किंवा कंडक्टर काका ते विचारतात कुठे जायचंय, तेव्हा हेच सांगतोस का? बाई बाई बाई, माफ कर, मला चूक झाली माझी. मी तुला असं काहीतरी बोललो. ओके, मग आता सांग कुठे चाललायस? काही नाही ग, इथे आल्यापासून बाहेर पडलोच नाहीये, तर जरा चक्कर मारून येतो बाहेर. चल मी पण येते. तू हे बघ, तू आईकडनं परवानगी घेतलीस का? मग आईला चालेल का? बाबा, तुम्हाला घेऊन जातोयस की मग सारखी उदाहरणं देऊ? हे बघ, आता ना मला तुझे आणखीन कन्फ्युज करणारे प्रश्न नकोयत आणि काहीतरी विचित्र उदाहरणही नकोय. मी काय म्हणतोय, हे डिस्कशन करत बसण्यापेक्षा आपण लगेच जाऊया ना बाहेर. चल 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 चल. कुठे चाललीस तू? बाबा बरोबर बाहेर चाललीये. बाहेर कुठे? आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर गार वारा सुटलाय. तू अजिबात बाहेर जायचं नाहीयेस. आई अगं पण नाही, एकदा सांगून कळत नाही का? जे काही खेळायचं ते इथेच घरी खेळायचं, अजिबात बाहेर जायचं नाही. चिखल असेल बाहेर. आता ग हुशार मुली. आईला दे ना उलट उत्तर. आईला सांग, तुझी उदाहरणं सांग. कंडक्टर काका, रिक्षावाले काका, सांग सांग. मला तुझ्याशी नाही बोलायचं. शक्ती, ए साहेब, आओ तुम्ही बाहेर नका येऊ. आओ फक्त मडकच फुटले. मी साफ करून घेतो ते, पण तुम्ही बाहेर येऊ नका. तुम्ही आतमध्येच थांबा. गोंडू सोबत खेळा, पण बाहेर नका येऊ. बरं ठीक आहे, तुम्ही जरा शांत व्हा. नाही म्हणजे ठीक आहे, आम्ही खेळतो आतच, पण एवढं काय झालंय? शांत व्हा.
तुझ्या मालकाला मुद्दा नाचवलास ना, आता तू गेलास. वाचलो एकदाचा. वाचलास तू वाचलास याच्यापेक्षा आमचा नेम बरोबर टार्गेटवर बसला असं म्हणायचंय का तुला? हा का तुझ्या भाषेत बोलू मी? ऍज अ कार्यकर्ता ह्याच्यावर आपलं काय मत आहे? तुमचा नेम पण परफेक्ट होता आणि ज्याचा गेम वाजवायचा आहे त्याचा गेम ही झालाय. ए म्हणजे नाही म्हणजे ते या 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 शिवकुमार, किंग बॉस तुमच्या आतुरतेने वाट बघत होते. वेलकम शिवकुमार, वेलकम. तू आमची ऑफर स्वीकारणार आणि इथे येणार हे आम्हाला नक्कीच माहिती होतं. खात्री होती तुझी आम्हाला. बर आता वेळ वाया नको घालवायला. तुला तुझे पैसे कसे हवेत ते सांग. कुठल्या अकाउंटवर ट्रान्सफर करायचे आणि तुला कॅश हवी असेल तर तसं सांग. आपल्याकडे तसं ऑप्शन पण आहे. आणि आमच्या कामाच्या बदल्यात तुला जर प्रॉपर्टी हवी असेल तर तेही सांग आम्हाला. आणि किंग बॉसने आदेश दिला म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी एका झटक्यात मार्गी लागल्या असं समजा. पण का? का म्हणजे अहो तुम्ही ऑफर स्वीकारलीत म्हणून तर इथं आलात ना. त्या दिवशी आपलं असंच बोलणं झालं होतं ना. पण मी अजून स्पष्टपणे होकार कुठे दिलाय? हे तुझं मत झालं. आम्ही एक बिझनेसमॅन आहोत. ओके, आम्ही माणसं ओळखतो. तुला जर नकारच द्यायचा होता ना तर तू इथे आज आलाच नसतास. होकार आणि नकाराच्या पलीकडे काही प्रश्न आहेत, त्याचीच उत्तरं मिळवण्यासाठी मी इथं आलोय. आय होप तुम्ही खरी खरी उत्तरं द्याल. विचार. तुम्हाला आमच्या मैत्री मॅडमचा बिझनेस बर्बाद करून काय मिळणार आहे? आणि हे करण्याऐवजी तुम्ही स्वतःचा बिझनेस ग्रो करण्याचा विचार का नाही करत? तुला कोणी सांगितलं आम्हाला आमचा बिझनेस ग्रो नाही करायचा? फक्त मेहनत घेऊन काहीही होत नाही. त्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्या मार्गाने बिझनेस मोठा करावा लागतो. आणि हे करत असताना समोरच्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला संपवण्याचा नशा जी मजा येते ना, तुझ्यासारख्यांना नाही कळणार ते. मला असं म्हणायचं होतं की तास झाला विषय. मुद्द्याचं बोलूयात. आदिशक्ती ग्रुप ऑफ कंपनीजच्या रेव्हेन्यूचे डिटेल्स आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत? 2 दिवस लागतील. 2 दिवस? एवढा उशीर का? कारण हे काम खूप जपून आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने करावं लागणार. याच्यात कोणाला भागीदारी घ्यायचं नाही आणि कुठला धोकाही पत्करायचा नाही. ठीक आहे, तू वेळ घे तुझा. तोपर्यंत आम्ही इकडच्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेतो. तुला आत्ता आम्ही 50 लाख रुपये देतो. काम झालं की 1 कोटी आणि नंतर 1.5 करोडची प्रॉपर्टी. कसं आहे ना, व्यवहाराच्या बाबतीत आम्ही आमच्या शब्दाला अगदी पक्के आहोत. विश्वास नसेल तर सगळे पैसे आत्ता हवे असतील तर मागून घे, आम्ही देऊन टाकतो. नाही, तुम्हाला असं काही करण्याची गरज नाहीये. कारण या बाबतीत माझा तुमच्यावर मैत्री मॅडमपेक्षा जास्त विश्वास आहे. कारण बेकायदेशीर कामं करणारे पैशाच्या बाबतीत एकदम क्लिअर असतात. क्या बात है. आता आम्हाला बरोबर ओळखलंयस तू. ठीक आहे, तू आता इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही. निघ तू. काहीही लागलं तर फोनवरती बोलूयात. ठीक आहे, येतो मी. मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे, सावध राहा. आता तुझा वाईट काळ सुरू झालाय. तुझ्यावर कधीही ब्रह्मास्त्र कोसळणार आहे. काय झालं? काय नाही. काय बघताय? पिक्चर बघतोय. दिसत नाहीये का? हो पण
कुठला पिक्चर? भूताचा पिक्चर बघतोय. तू बघतोस? नको, तू घाबरशील. मी आणि घाबरणार भूताला? तुला भूताची भीती नाही वाटत? मला भूताची भीती त्यांना वाटते ज्यांना भूत काय हे माहित नसतं त्यांना. मी तर रोज त्यांच्याशी पार्टी करत असतो. काय सांगतोस? मग काय खोटं बोलतो काय आपण? अगं 4 दिवसापूर्वी मी पार्टीत मारामारी केली होती त्यांच्याशी. म्हणजे ते एक भूत त्या पार्टीत आलं आणि मला म्हणालं की मी पैसे देणार नाही. मी म्हटलं अरे पैसे तुला द्यायला लागतील, 500 रुपये काढले. तर म्हणतो मी नाही देणार. मग काय माझी छटकली. मग त्याला दिला असा फेकून दिला. म्हटल्यावरती तो पळतोय. काल म्हटलं इकडे ये, तुला आज काय सोडत आणि असा रपाटा दिला, त्याची कवटी छटकली. शक्ती, तुझा प्रल्हाद मामा फारच डेंजर दिसतोय ग. बाप रे, तू एवढा डेंजर आहेस मला माहितीच नव्हतं. डेंजर म्हणजे डबल डेंजर आहोत आपण. कालच एका भूताला विचारलं मी त्या दिवशी मारलेल्या भूताचं काय झालं. तर म्हणतो कसा येणाऱ्या जाणाऱ्यांकडून 500 रुपये मागत फिरतोय. एवढी धास्ती घेतले त्याने. शक्ती, मला वाटतं तुझा प्रल्हाद मामा अजिबातच घाबरत नाही. बरोबर. त्याला पण आपल्या बरोबर फिल्म बघायला बसू दे का? हा, बसू दे ना. काय प्रल्हाद दादा, बसा की तुम्ही पण. बसतो ना. काय घाबरतो काय आपण? बसा. आता काय झालं? कुठे काय नाही, ते अचानक आलं आपोआप पुढे. तुझ्या प्रल्हाद मामाचे भूत मित्र असतील ना आजूबाजूला? बरोबर. त्यांनीच पाठवलं असेल स्पेशल आसन. असं नाही, तुम्ही म्हणताय म्हटल्यावरती आसन. आता काय झालं? कुठे काय? मस्त सीन होता. घाबरलास का? छे मी घाबरलो नाही काय. तुम्हाला घाबरवत होतो. प्रल्हाद दादा, काय होतंय तुम्हाला? नाही, ते मला झोप आली की मी असेच विचित्र आवाज काढतो. प्रल्हाद दादा, जाऊन झोपा तुम्ही. गुड नाईट. जगलो वाचलो तर सकाळी गुड मॉर्निंग करायला येतो. नेहमी माझ्यासोबत हे असंच होतं. मी जेव्हा म्हणतो मी भूताला घाबरत नाही, तेव्हा मी तोंडावर पडतो. पण मी काय म्हणतो, असं रात्री अपरात्री भूताचा पिक्चर लावायची काय गरज होती का? नाही ना. एखादा कॉमेडी पिक्चर लावला असता तर चाललं असतं ना. पण नाही. अरे रात्रीची वेळ पाहता एखादा रोमॅन्टिक पिक्चर लावला असता तरी चाललं असतं नाही का? पण नाही. नाही.
नाही 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 नाही. बायको सोडून दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही 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 ठरवलंय मी. मी काय ठरवलं होतं आणि काय झालं? याला घाबरवून मला याला देवीची मूर्ती आणायला पाठवायचं होतं, पण हा एवढा घाबरलाय की माझ्या कामाचाच राहिला नाहीये. आता मलाच काहीतरी करावं लागेल. काय ग, एक मुलगी घाबरत नव्हती ना? मग कोणी नाही घाबरत आहे, मी नाही घाबरत. बाबाची काळजी वाटते म्हणून घुसतेस का कुशीत? हो, मी चेक करत होते तू घाबरतोयस का. हो अच्छा, असं झालं का? बर. मग मी प्रल्हाद मामा सारख्या तुला भूताच्या गोष्टी सांगे ना. हो बापरे, घाबरलो मी. काय झालं? एवढं मोठं भूत समोर आल्या घाबरणारच ना. पण तुला कोणी सांगितलं भूत वगैरे खरं असतं म्हणून? आता पिक्चर मध्ये पण दाखवतात आणि बघायला पण मिळतं. अगं पण पिक्चर मध्ये जे काही दाखवतात ते काही सगळंच खरं नसतं. हे भूत प्रेत वगैरे असं काही नसतं जगात. आणि तुला घाबरायला काय झालंय? घरात एवढी माणसं असताना घाबरायची काहीच गरज नाही. ओके बाबा, एक विचारू? विचार ना. तुला या घरात एकटं राहायला सांगितलं तर तू राहशील? हो राहीन की. आणि मी एकटा कशाला राहीन? तुझा प्रल्हाद मामा असेल ना, मला काय हवं नको ते बघायला. स्वतःच भित्र आहे आणि विसराळू पण आहे. अगं पण तो विसराळू आहे ना, म्हणूनच भूतांपासून वाचतो. कसं काय? कारण भूत समोर आहे हेच तो विसरतो आणि मग भूतालाच म्हणतो ए तुमचं काय काम आहे इकडे म्हणून. आणि मग तो भूतांनाच बाहेर घालवेल. हॉरिबली फनी आहे तुझा प्रल्हाद मामा ना. शक्ती, मी पटकन आलो हा, जाऊन इथेच बस. मला एकटीला सोडून कुठे चाललास? मी वॉशरूमला जाऊन येतोय पटकन. मी पण येते. मी लगेच येतो जाऊन. आईच्या बेडरूम मध्ये चाललास ना, मग मी पण येते. नाही नाही वेडी आहेस का? मी बेडरूम मध्ये गेलो तर तुझ्या आईची झोप मोडेल. मी नाही जाणार आहे बेडरूम मध्ये. मग कुठे जाणार आहेस? फार्म हाऊसच्या बाहेर आहे ना एक वॉशरूम कॉमन, तिकडे जाऊन येतो पटकन. तू बाहेर गेल्यावर परत लगेच येणार नाहीस. प्लीज तू चॅनल तरी चेंज करून जा. का ग? एक मुलगी घाबरली आहे वाटतं. नाही, मला म्हणायचं होतं की तुला काय म्हणायचं होतं आणि का म्हणायचं होतं सगळं येतंय माझ्या लक्षात. काम
हे घे, हे चालेल? हा हा दर, आलोच मी पटकन. हो